सांगणार आहेत ते कॅशलेस प्रवेश. मग बोलतायत ना, बोलू थोडं मोठ्याने बोल, फक्त आवाज येईल. सर्वांना नमस्कार. मी किरण शिकरे. मी किरण शिकरे. मी नॅशनलला जनरल सेक्रेटरी आणि कोकण विभाग अध्यक्ष अशी मला जबाबदारी आवड साहेब आणि जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून देण्यात आली होती. धीरज शर्मा, सोनिया दुहान हे माझे अतिशय जवळचे सहकारी होते. त्यामुळे मला कुठेतरी वाटत होतं की त्यांनी पवार साहेबांबरोबर निष्ठेने राहावं. त्याकरता मी आवड साहेब आणि जयंत पाटील साहेबांना म्हणजे सांगितलं होतं की त्यांना थांबवता आलं तर साहेब थांबवा. ते प्रयत्न करायला मी गेलोच होता, पण ते काही थांबले नाही. उलट मी ओबरॉय हॉटेलला भेटायला गेल्यानंतर मला असा दबाव टाकण्यात आला की तटकरे साहेबांचे तुमचे खूप चांगले संबंध आहेत, तुम्ही 2 मिनिटं साहेबांना भेटून घ्या. मी म्हणलं धीरज शर्मांना, मला प्रवेश जमणार नाही करायला, तुम्ही मला प्रेशर करू नका, मी विनंती करतो, मी जिथे आहे तिथे निष्ठेने आहे, मी कार्यकर्ता म्हणून राहील. पण त्या गोष्टी माझ्या ऐकल्या गेल्या नाहीत. मला पार्टी कार्यालयात नेऊन तिथे काही ठराविक मंडळी जे फोटोमध्ये दिसलेलेच असतील त्या सर्वांनी मला प्रवेश करायला प्रेशर केलं. मी कुठेही गेलेलो नाही. मी 24 तासाच्या आत माझ्या साहेबांकडे आलेलो आहे आणि मला अतिशय टॉर्चर केलेलं गेले. मी कालपासून माझ्या घरी नाही, मी माझ्या घराच्या बाहेर आहे. माझ्या घरापर्यंत कन्व्हिन्स करायला माणसं पाठवली जात आहेत, पण कुठल्याही गोष्टीला मी बळी पडलं जात नाही. मला काल सांगण्यात आलं की आवड साहेबांवरती ते चुकून आवड साहेबांकडनं जो कालचं आंदोलन करताना जे प्रकार घडला त्याबद्दल तू निषेध कर, तू SCचा कार्यकर्ता आहे. मी छाती टोकून सांगू इच्छितो, मी कुठल्या जातीचा आहे काय आहे हे कधीच माझ्या पक्षाने बघितलं नाही. आवड साहेबांना पण कदाचित आज मी चर्मकार समाजाचा ही माझी जात माहीत पडली असेल. माझ्याबरोबर कधी दुजाभाव केला नाही. मी राजीनामा द्यावा आणि साहेबांचा निषेध करावा आणि या पद्धतीने माझं सगळं पॉलिटिकल करिअर संपवावं असं म्हणजे एवढ्या खालच्या यायला नाही. मला प्रदेशाध्यक्ष, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष बनवतो म्हणून सांगितलं होतं. आज किंवा उद्या लगेच लेटर घेऊन जा, तुला जे लागेल ते देतो. पण मी कुठल्याही पदाला किंवा कुठल्या गोष्टीला प्रलोभनाला गेलेलो नाही. आता यांच्याबरोबर जे सगळे मंडळी आलेले आहेत, जे नॅशनलवरती काम करणारे लोक आहेत, जे बोलतात प्रदेशाध्यक्ष आहे, तर यांची कमिटी हे सिंगल आहेत सगळे. यांचं काय अस्तित्व आहे, किती अस्तित्व आहे हे मला माहिती. दिल्लीचे कार्यक्रम आम्ही केलेत स्वतः. दिल्लीला जाऊन बॅनर लावण्यापासून रस्त्यावर उतरेपर्यंतचं सगळं कार्यकर्ता म्हणून काम आम्ही आवड साहेबांच्या नेतृत्वामध्ये केलेले आहे. या गोष्टीचे माझे फेसबुकला सगळे पुरावे आहेत. वेळोवेळी आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये काम केले. आज हे ज्या सुप्रियाताईंवर टीका करतायत, मला अतिशय वाईट वाटतं ही टीका ऐकताना. एप्रिल महिन्यापासून हे दिदी सोनिया दुहान ज्या आहेत त्यांनी एप्रिल महिन्यापासून पक्षाचा प्रचार प्रसार सगळा बंद केलेला होता. साधं त्यांनी बीजेपीच्या विरुद्ध कुठलं ट्विट टाकलेलं नव्हतं. साधं आज परिस्थिती बघितली तर 2 महिन्यांना कोणी थांबवलं होतं प्रचार करण्यापासून. हे म्हणतात आम्हाला मान सन्मान मिळाला नाही. अजून काय मान सन्मान मिळायला पाहिजे होता यांना सगळ्या गोष्टीचं पवार साहेबांकडे ऍक्सेस होतं. पवार साहेबांनी प्रचंड यांना भरभरून सगळ्या गोष्टी दिल्यात. त्याबद्दल मी जास्त खोलात जाणार नाही, साहेबच बोलतील. पण मी पक्षाशी माझ्या प्रामाणिक आहे, मी माझ्या साहेबांशी प्रामाणिक आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे. आवड साहेब आणि जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली इथपर्यंत काम करत आलोय. मरेपर्यंत मी सुप्रियाताईंबरोबर काम करत राहणार, जयंत पाटील साहेबांबरोबर, आवड साहेबांबरोबर काम करत राहणार. माझं ट्विट डिलीट करायला लावलं मला जबरदस्ती. सुप्रियाताईंनी माझं ट्विट केलं होतं, रिट्विट केलं होतं, ते डिलीट करायला लावलं. मला DP वरती फोटो ठेवायला आज हे थांबवलं जाते. एवढी मी एवढं पक्षाला आणि त्या लोकांसाठी एवढं करून आज जर हे माझ्यावर प्रेशर असेल, मी माझ्या घरी जाऊ शकत नाही. हे प्रेशर आहे माझ्याकडे. आता मी इथून गेल्यानंतर माझं काय होईल मला सांगता येत नाही. कुठले गुन्हे दाखल होतील आणि मला कुठं लटकवलं जाईल हेही मला माहिती नाही. मी ब्लँक आहे. तरी पण मला मारून जरी टाकलं तरी मी माझा पक्ष सोडणार नाही. मी एकनिष्ठ आहे, मी प्रामाणिक आहे. जे काही प्रकार घडले होते ते दबावामध्ये घडले होते. जे काही माझ्याकडनं पोस्ट वगैरे गेली होती ती पण माझ्या बरोबर बसून दबावामध्ये आली होती. मी मुंबईवरनं कल्याणला अक्षरशः काल पळून गेलोय आणि कल्याणवरनं आज थेट माझ्या सहकाऱ्यांबरोबर मी साहेबांना भेटायला आलोय.